नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे अक्कलकोटच्या अन्नक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या आमटीचे सिक्रेट रेसिपी। ही रेसिपी दिसायला साधी सिंपल जरी असेल, परंतु हिची चव अगदी भन्नाट असते। जास्त तिखटही नाही, परंतु खाल्ल्यानंतरून मनामध्ये कायम रुचणारी। तर इथे सर्वप्रथम 1 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ इथे शिजवून घेतली। आता ती शिजून झाल्यानंतर इथे गॅसवरती कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये तेल टाकून घेतलं। तर जास्त तेल लागेल असं काही नाही, आपण रोजच्या भाजीला जितकं वापरतो तितकं तेल टाकून मोहरी तडतडायला टाकली। आता मोहरी छान तडतडून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं टोमॅटो टाकून घेतले। तर यामध्ये आपल्याला फक्त टोमॅटो टाकायचे, कारण ही आमटी आपण प्रसादासाठीची आमटी बनवत आहोत। अन्नक्षेत्रामध्ये प्रसादासाठीची आमटी असल्यामुळे तिथे कांदा लसणाचा वापर करत नाही, म्हणून आपण देखील कांदा लसणाचा वापर न करता इथे फक्त टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि ते छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर कोथिंबीर देखील टाकून घेतली। तर हे छान परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेतली। आता हळदीला देखील छान फोडणी बसल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतके लाल तिखट टाकून घेतले आणि आपला घरगुती साधा मसाला जो असेल तो वापरायचा आहे, तो 1 चमचा टाकून घेतला आहे। तर कुठलाही मसाला वापरला तरी चव मात्र तीच असणार। आता हा मसाला देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर हे बघा, मस्त अगदी तेल सुटलेलं आहे। त्यानंतर इथे मी मस्त घोटून घेतलेली डाळ यामध्ये टाकून घेते। आता ही डाळ टाकल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं। पुन्हा पाणी टाकायच्या वेळेस काढून पुन्हा लागता यामध्ये पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवायचे। तर झाकण ठेवण्याचं असं सिक्रेट आहे की झाकण ठेवल्यामुळे यातील जो स्वाद आहे तो बाहेर न जाता त्यामध्ये तसाच उतरेल आणि आमटी अगदी भन्नाट लागते। तर हे बघा, हेच तर या आमटीचं खरं सिक्रेट आहे। तर मग मंडळी बघा, अगदी छान, अगदी अक्कलकोटमध्ये मिळणारी अगदी भन्नाट चवीची आपली आमटी तयार झाली। फक्त 10 मिनिटात आमटी तयार झालेली। तर ही आमटी तुम्ही भातासोबत सर्व करू शकता। भातासोबत तर अगदी भन्नाट लागणार। तर मंडळी, तुम्ही भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत। तर आपल्या चॅनलवरती सर्व काही सोप्याच रेसिपी असतात, अगदी सोप्या भाषेत सांगितलेल्या असतात। त्यामुळे मैत्रिणींनो, एक सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। स्वस्त खा, मस्त रहा।